नागराज महिला मंडळाच्या वतीने जागर मंगळागौरीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। नागराज महिला मंडळ नागराजनगर मोहोळ यांच्या वतीने श्रीमती ज्योत्स्ना नागनाथ सोनवणे यांच्या स्मरणार्थ जागर मंगळागौरीचा 2024 या कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळाच्या संस्थापिका शोभा नागनाथ सोनवणे यांनी केले होते। या कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौरीची पूजा करून झाली। महिलांसाठी श्रावण महिन्यातील या मंगळागौरीच्या पूजन निमित्त सर्व महिला एकत्र येऊन गौरीचे आवाहन करतात। त्या पूजेनिमित्त महिलांचे विविध खेळ खेळले जातात। त्यामध्ये फुगडी, जिम्मा, घरसर फुगडी, संगीत खुर्ची, काटवटखाना, साखळी फुगडी असे खेळ खेळले जातात। महिलांसाठी घरच्या कामातून थोडीशी उसंत व मनोरंजन म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली शिवरायांना जिजाऊंनी, पाठीस पुत्राला बांधून लढली झाशीची राणी, शेण चिखल अंगावर झेलून शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाईंनी। या आणि अशा अनेक स्त्री शक्तीला अभिवादन। खरं तर स्त्री म्हणजे शक्तीचं उगमस्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्याच शक्तीला स्मरून नागराज महिला मंडळ नागराजनगर मोहोळ यांच्या वतीने श्रीमती ज्योत्स्ना नागनाथ सोनवणे यांच्या स्मरणार्थ जागर मंगळागौरीचा कार्यक्रम महिला मंडळाच्या संस्थापिका सौ शोभा नागनाथ सोनवणे यांनी आयोजित केला व आम्हा सर्व महिला सदस्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। तृप्ती, भक्ती व उत्साहाचा संगम म्हणजे मंगळागौर। नववर्ष सुरू झालं की ओढ लागते ती सणावारांची। गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गौरी, गणपती असे अनेक सण साजरे करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। चातुर्मासात तर अनेक सणांची आणि व्रतवैकल्यांची पर्वणीच असते आणि त्यात मंगळागौर म्हटलं की उत्साहाला उधाणच। मंगळागौर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या झिम्मा, फुगड्या, उखाणे, काटवटखाना, घसर फुगडी, साखळी फुगडी। खरं तर मंगळागौर अर्थात पार्वती आणि शेजारी महादेवाची पिंड ठेवली जाते। प्रत्येकाचा संसार शंकर पार्वतीप्रमाणे सुखाचा व्हावा हा हेतू त्यामागे असतो। शक्तीची आराधना करण्यात येते। गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत पतीला निरोगी व समृद्ध आरोग्य मिळावे अशी प्रार्थना ही सर्व महिला करतात। पूजेनंतर जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात। पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते। नऊवारी साडी, नाकात नथ, दागिने असा पेहराव करून सर्व महिला हा खेळ खेळतात। आणि या मंगळागौरी खेळामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम आणि त्यातून जुन्या पिढीकडून नवीन पिढीला संस्कृतीविषयी माहिती दिली जाते। धावपळीच्या युगात महिलांना व्यायाम करण्यास वेळ नसतो। त्या महिलांना मंगळागौर एक पर्वणीच ठरते। श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ, निसर्गातील ताजेपणा, मनाची प्रसन्नता आणि संयमित आहार विहार ही पूर्वजांनी सणावारांची केलेली रचना मानवाला त्या त्या ऋतूमधील गरजा पूर्ण करण्यासाठीच केली आहे। परंतु वेळेअभावी आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत। ही भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे।